नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरपूर दिवसापासून आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो किंवा भरपूर दिवसापासून ज्या गोष्टीसाठी कंटिन्यूअस कॉलिंग चालू होती की बाबा सर नवीन बॅचेस कधी चालू होणार आहे, नवीन स्पेशल सब्जेक्ट बॅचेस कधी चालू होणार आहे, तर या सोमवारपासून म्हणजे 15 जानेवारी पासून आपण स्पेशल सब्जेक्ट बॅच लॉन्च करतोय प्रत्येक सब्जेक्टची। मग स्पेशल क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड वाली बॅच असेल, स्पेशल लॉजिकल रिझनिंगची बॅच असेल, स्पेशल इंग्लिश सब्जेक्टची बॅच असेल, सोबत सोबत स्पेशल जनरल अवेअरनेस सब्जेक्टची बॅच असेल। मग या प्रत्येक बॅच मध्ये काय असेल, कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या जातील, कोण त्या बॅच मध्ये शिकवेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने डिटेल मध्ये आता पुढे बघूया। बघा, सगळ्यात पहिली त्यातली बॅच आपल्या पुढे येते। पहिली महत्वाची बॅच म्हणजे लक्ष्य 1.0 स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच। या वर्षी आपण नाव लक्ष्य 1.0 दिलेलं आहे। मागच्या वर्षी योद्धा सिरीज होती आपली, योद्धा 1.0, योद्धा 2.0। तर या वर्षीची जी स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच आहे, पूर्ण वर्ष 2024 साठी व्हॅलिडिटी 1 वर्षाची, पूर्ण 1 इयरची व्हॅलिडिटी स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच, ज्याचं नाव आहे स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच लक्ष्य 1.0। सर ह्या बॅच मध्ये काय काय असणार आहे, बारकाईने एक एक मुद्दा बघा की ह्या बॅच मध्ये काय काय असणार आहे, कसं कसं असणार आहे। बघा, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, बॅचचं नाव असेल स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच लक्ष्य 1.0। लक्ष्य 1.0 सर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये ही बॅच असेल, म्हणजे तुम्हाला प्रत्येक लेक्चर हे लाईव्ह असेल आणि जसं ते लेक्चर लाईव्ह झालं त्याच्यानंतर वर्षभर ते लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल असेल, तुम्ही किती वेळेस बघू शकता। तर सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये ही वाली सिरीज किंवा ही वाली बॅच असेल। त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा, सर याच्यामध्ये पूर्ण स्टॅटिक जीके कव्हर होईल, जसं की डेज पूर्ण 140 प्लस डेज पार्ट होतील, सीएम गव्हर्नर 67 सीएम गव्हर्नर पार्ट होतील, नॅशनल पार्क 100 प्लस नॅशनल पार्क पार्ट होतील, डान्स टोटल 40 पेक्षा जास्त डान्स पार्ट होतील, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनची हेडक्वार्टर पूर्ण एकंदरीत 50 ते 60 ऑर्गनायझेशनची हेडक्वार्टर पार्ट होतील। असं जे पूर्ण तुमचं डॅम असेल, न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल, भारतातल्या वेगवेगळ्या मिनिस्ट्री असेल, तर या सगळ्या गोष्टी पूर्ण स्टॅटिक जीके मी ज्याला म्हणतो, ज्या गोष्टी कधीही बदलत नाही, तो वाला पार्ट पूर्ण याच्यामध्ये कव्हर होईल। त्याच्यानंतर दुसरा पार्ट येतो सर स्टॅटिक बँकिंग। आम्ही करंट अफेअर तर पाहतोय, करंट बँकिंग सिनेरिओ पाहतोय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स बघतोय, पण सर स्टॅटिक बँकिंग अगोदर मला तुझा बेस क्लिअर पाहिजे। रेपो रेट काय, रिव्हर्स रेपो रेट काय, बँक रेट काय, मॉनिटरी पॉलिसी कमिटी काय असते, सीआरआर काय, एसएलआर काय, चेक काय, डीडी काय, त्याच्यानंतर अशा भरपूर बॅड बँक वगैरे ज्या काही गोष्टी असेल, अशा तब्बल 20 लेक्चर्स मध्ये तुमचं पूर्ण जीएचा स्टॅटिक बँकिंगचा बेस बदल हा तुम्हाला मेन्सला सोबत सोबत इंटरव्ह्यूला खूप जास्त कामा पडतो। त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सर्क्युलर असतील, हल्ली न्यूजपेपर रिपोर्ट भरपूर जास्त येतात एक्झामला, ऍज पर न्यूजपेपर रिपोर्ट तो वाला मुद्दा डिटेल मध्ये असेल। गव्हर्नमेंट स्कीम ज्याचं 2023 मध्ये खूप जास्त वेटेज होतं, प्रत्येक एक्झामला ऑन एन एव्हरेज 5 ते 7 मार्काला गव्हर्नमेंट स्कीम विचारल्या होत्या, तर 10 ते 12 वेगवेगळ्या लेक्चर मध्ये 50 पेक्षा जास्त गव्हर्नमेंट स्कीम याच्यामध्ये शिकवल्या जाईल। आणि महत्वाचं म्हणजे सुरुवातच इथून होईल गव्हर्नमेंट स्कीम पासून, 50 पेक्षा जास्त गव्हर्नमेंट स्कीम। सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो सर करंट अफेअर्स कुठून कुठपर्यंत असेल या बॅच मध्ये, ऑक्टोबर 2023 पासून तर डिसेंबर 2024 पर्यंतचं करंट अफेअर, म्हणजे तब्बल 15 महिन्यांचं करंट अफेअर असेल। आणि ईच मंथचे 12 प्लस लेक्चर म्हणजे इंटू 12 असे जवळपास 180 पेक्षा जास्त फक्त करंट अफेअरची लेक्चर ह्या बॅच मध्ये असेल, फक्त करंट अफेअरचे लेक्चर ह्या बॅच मध्ये असेल 180 पेक्षा जास्त। गव्हर्नमेंट स्कीमचे वेगळे, आरबीआय सर्क्युलेशनचे वेगळे, स्टॅटिक बँकिंगचे वेगळे, स्टॅटिक जीकेचे वेगळे, ह्या वाल्या गोष्टी या बॅच मध्ये असेल। सर सोबत जर मी विचार केला अजून तर इन्शुरन्स अवेअरनेस, LIC EDO असेल, LIC AAO असेल, आता UIIC चा हे आलेले रिक्रुटमेंट आलेली त्याबद्दल असेल, NICL AO वगैरे असेल, जिथं जिथं इन्शुरन्स अवेअरनेस आहे तिथं आपल्याला इन्शुरन्स अवेअरनेसचं काम पडतं। तर जवळपास 15 पेक्षा जास्त इन्शुरन्स अवेअरनेसचे रेकॉर्डेड लेक्चर या बॅच मध्ये असतील, रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये। त्यानंतर मंथली मॅगझिन तुम्हाला या बॅच मध्ये भेटेल, बिफोर एक्झाम फास्ट ट्रॅक रिव्हिजन सिरीज या बॅच मध्ये भेटेल, आणि फ्री बुक तुम्हाला कुरिअरने घरी येईल। पूर्ण बॅचची व्हॅलिडिटी 1 इयर असेल,
टार्गेटेड एक्झाम सगळ्याच आरआरबी पीओ क्लर्क, आयबीपीएस पीओ क्लर्क, एसबीआय पीओ, एसबीआय क्लर्क, एसबीआय सीबीओ, आरबीआय असिस्टंट, आयडीबीआय जेएम, आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह, आयडीबीआय एएम, एलआयसी एडीओ, एलआयसी डबल एओ, एलआयसी एओ आणि अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या काही आहे त्या सगळ्यांसाठी ही टार्गेटेड जनरल अवेअरनेस बॅच असेल, पूर्ण 1 वर्ष व्हॅलिडिटीसह. 1 वर्ष व्हॅलिडिटीसह ही बॅच असेल. सर बॅचची फीज काय, बॅचची फीज काय आणि तुम्हाला रिझल्ट तर माहिती आहे, दरवर्षी भरपूर विद्यार्थी या बॅचेसला असतात आणि एक 40 क्वेश्चन 50 क्वेश्चन जे एक्झामला विचारले जातात त्यापैकी अराउंड 60-70% क्वेश्चन विथ स्क्रीनशॉट आपण दाखवत असतो. मिनिमम 60-70% क्वेश्चन आणि मिनिमम 40 मार्काचा पेपर असेल तर एक 22-25-27 मार्क आणि 50 मार्कचा पेपर असेल तर 30-35 मार्कापर्यंत आपल्या विद्यार्थ्यांना मार्क पडतात आणि हजारो सिलेक्शन दरवर्षी ह्या बॅचेस मधून होत असतात. मग सर ह्या बॅचची फीज एकंदरीत काय, तर या बॅचची फीज बद्दल जर आपण विचार केला तर नीट मुद्दा लक्षात घ्या. या बॅचची फीज किती आहे, जर पूर्ण फ्रेशर्स असेल, नवीन असेल, जो सारथीचा विद्यार्थी नाहीये कोणताच, अशा विद्यार्थ्यासाठी 3,500 रुपये फीज असेल. बाय करायला गेल्यावर 3,594 रुपये बाय करावं लागेल. वरचे हे इंटरनेट हँडलिंग चार्जेस असतील 94 रुपये. सर जुन्या विद्यार्थ्यांसाठी काही डिस्काउंट आहे का, तर आहे. अच्युअर्स बॅच 1 to अच्युअर्स बॅच 10 असेल, व्हिक्टर 1 to व्हिक्टर 10 असेल. मागच्या वर्षीचे जीएचे विद्यार्थी जनरल अवेअरनेस योद्धा 1.0, योद्धा 2.0, योद्धा 3.0, करंट अफेअर योद्धा 1.0 आणि फास्ट ट्रॅक जनरल अवेअरनेस बॅच ज्यांनी यावाल्या बॅचेस परचेस केलेले आहे अशांसाठी ही बॅच 3,000 रुपयाला असेल. ह्या विद्यार्थ्यांनी सारथी 500 नावाचा कुपन कोड वापरून 500 रुपये तुम्हाला ऑफ होतील. 500 रुपये तुम्हाला ऑफ होतील आणि तुम्हाला 3,000 रुपयाला ही वाली बॅच 1 वर्ष व्हॅलिडिटीसह लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि इकडल्या केसमध्ये नवीन विद्यार्थ्यांसाठी 3,500 रुपये पूर्ण 1 वर्षभरासाठी फी असेल. स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच लक्ष्य 1.0. त्यानंतर सर मला फक्त करंट अफेअर घ्यायचंय, मला स्टॅटिक जीके नको, मला स्टॅटिक बँकिंग नको, मला गव्हर्नमेंट स्कीम नको, मला इन्शुरन्स अवेअरनेस नको, मला तो वाला पार्ट नकोय, मला फक्त तुमचं करंट अफेअर पाहिजे ऑक्टोबर 2023 पासून तर डिसेंबर 2024 पर्यंत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी 2,500 रुपये फी आहे. आणि जर तसा विद्यार्थी असेल, असा सारथियन असेल तर त्या केसमध्ये तो पुन्हा सारथी 500 कुपन कोड वापरून 500 रुपये ऑफ करून 2,000 रुपयाला ती बॅच परचेस करू शकतो. फक्त करंट अफेअर्स वाली, फक्त करंट अफेअर्स वाली. तर ही होती स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच लक्ष्य 1.0 किंवा स्पेशल करंट अफेअर्स बॅच लक्ष्य 1.0. त्यानंतर आपण पुढच्या बॅचवर जाऊया. ही झाली स्पेशल जीएची बॅच. सर कुठं बाय करायची, सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे. नीट मुद्दा लक्षात घ्या, सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे. ह्या ऍप मध्ये कोर्सेस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ह्या वाल्या बॅचेस दिसतील, तिथं तुम्ही बाय करू शकता. प्रॉपर ऍड्रेस वगैरे फिल करा कारण तुम्हाला बुक कुरिअरने घरी येणार आहे. करंट अफेअर मध्ये बुक नाही, जनरल अवेअरनेस मध्ये बुक पण तुम्हाला भेटेल. त्यानंतरची पुढची बॅच येते वॉरियर 1.0 स्पेशल क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड बॅच. जर मागच्या वर्षीचं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड पाहिलं तर कंपॅरेटिव्हली थोडंसं अवघड होतं आरआरबीच्या केसमध्ये, आयबीपीएस पीओच्या केसमध्ये. मग सर आम्हाला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड सारख्या सब्जेक्टमध्ये स्कोर वाढवायचा आहे. दिवसांदिवस क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड थोडंसं कंपॅरेटिव्हली अवघड होत चाललंय. मग त्यासाठी मी काय केलं पाहिजे, मी प्रॅक्टिस तर करतोय पण प्रॅक्टिस करण्यासोबत सोबत तुम्ही असं पण काही गोष्टी केल्या पाहिजे ज्या शिक्षकांना माहीत असतात. कारण या बॅच मध्ये राहुल मिसा सर तुम्हाला अपडेटेड जो सिलेबस असेल किंवा अपडेटेड जे काही बदलत असेल, प्रत्येक पेपरला राहुल मिसा सर जाता, पेपरमध्ये कोणकोणते चेंजेस होतात, पेपरची डिफिकल्टी लेवल कशा पद्धतीने चेंज होतीये, ह्यावाल्या सगळ्या गोष्टी पाहून त्या पद्धतीने सिलेबस डिफाईन केलेला आहे. त्या पद्धतीने विद्यार्थ्यांकडून प्रॅक्टिस करून घेतात, त्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांची पर्सनल काउन्सिलिंग घेतली जाते, त्या पद्धतीने त्याचा स्कोर कसा वाढवला जाईल यासाठी त्याच्यावर मेहनत घेतली जाते आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याला यश भेटतं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये. मग एखाद्या विद्यार्थ्याचा खरंच क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड नावाचा सब्जेक्ट थोडासा वीक असेल तर सर मी काय करू, माझं रिझनिंग चांगलं आहे, माझं कंपॅरेटिव्हली जीए चांगलं आहे, सर इंग्लिश माझं पहिल्यापासून चांगलं आहे, क्वांट मध्ये मी थोडासा कमी पडतो म्हणून मला फायनल सिलेक्शन भेटत नाहीये, अशा केसमध्ये तू स्पेशल क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड बॅच वॉरियर 1.0 घेऊ शकतो, जिची फीज 4,000 रुपये. याचीही व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे, याचीही व्हॅलिडिटी 1 वर्षाची. सर याच्यामध्ये एकंदरीत आम्हाला काय काय भेटणार, याच्यामध्ये एकंदरीत आम्हाला काय काय भेटणार तर बघा, स्पेशल क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड बॅच वॉरियर 1.0, वॉरियर 1.0 सर सेम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मोड मध्ये लेक्चर्स असतील, अनलिमिटेड यूज. म्हणजे काय, लेक्चर तर लाईव्ह होतील, लाईव्ह झाल्यानंतर ते लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे
अवेलेबल राहील आणि अनलिमिटेड व्ह्यूज म्हणजे किती वेळेस तुम्ही ते लेक्चर बघू शकता. 1 वर्षाची व्हॅलिडिटी, पूर्ण 1 वर्षभर हे लेक्चर अवेलेबल राहील. सर सोबत सिलेबस फक्त मेन्सचा असेल का याच्यात? नाही, प्री प्लस मेन्स पूर्ण सिलेबस कव्हर होईल. एकदम बेसिक कॅल्क्युलेशन पासून तर एकदम केसलेट डीआय पर्यंत किंवा हायर एकंदरीत जे हायर लेवलचे जे क्वेश्चन असतात तिथपर्यंतचा सगळा सिलेबस या केसमध्ये कव्हर होईल. पर प्रोबॅबिलिटी असेल, मेन्सुरेशन असेल, तुमचे सगळे टॉपिक असेल तर पूर्ण टॉपिक या बॅच मध्ये कव्हर होईल. सर फीचर्स काय? क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचं बुक तुम्हाला कुरिअरने घरी येईल, ज्याच्यामध्ये हजारो एक्झाम्पल आहे ज्याची आपण प्रॅक्टिस करू शकतो. त्यानंतर क्लासवर्क पीडीएफ फॉर रिव्हिजन, जे काही लेक्चर मध्ये शिकवलं जातं त्याची पीडीएफ लगेचच्या लगेच लेक्चर संपल्यानंतर तुमच्या ऍपवर अवेलेबल होते रिव्हिजन पर्पज साठी. व्हॅलिडिटी पूर्ण 1 वर्षाची असेल, म्हणजे 2024च्या 31 डिसेंबर पर्यंत. ऍक्च्युअल क्लासरूम फिलिंग तुम्हाला ऍक्च्युअल क्लासरूम फिलिंग येईल की बाबा खरंच आपण जसं क्लासमध्ये बसून शिकतोय या पद्धतीची फिलिंग येईल. त्या पद्धतीने राहुल मिसाळ सर शिकवतात. डेली टेलिग्राम सेशन फॉर प्रॅक्टिससाठी तुमचे टेलिग्राम सेशन घेतले जाईल. मग त्या टेलिग्राम सेशन मध्ये खरंच आपल्याला तेवढ्या वेळात तो क्वेश्चन सुटतोय का, नाही सुटत तर आपल्या कोणकोणत्या गोष्टी चुकताय, त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, ह्या सगळ्याबद्दलचं गायडन्स केलं जाईल. डाऊट क्लिअरिंग इन रेग्युलर क्लासेस, आणि रेग्युलर क्लासेस मध्ये ईच अँड एव्हरी डाऊट तुमचा क्लिअर केला जातो. असं कधीच होत नाही 2 एक्झाम्पल आम्ही कमी शिकू, 2 एक्झाम्पल ते कमी शिकवतील पण डाऊट एखाद्याचा सोडवून देणार नाही, असं कधीच होणार नाही. प्रत्येकाचा ईच अँड एव्हरी डाऊट घेतल्याशिवाय पुढचा टॉपिक कधीच चालू होणार नाही. म्हणून तुम्हाला कोणताही डाऊट असला तर तो डाऊट त्या केसमध्ये क्लिअर होईल. सोबत या बॅच मध्ये ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना वर्षभरात क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे सर्व लेक्चर सिरीज अटेंड करता येईल. म्हणजे जे विद्यार्थी ही वॉरियर 1.0 बॅच घेतील त्या विद्यार्थ्यांना वर्षभरातले सगळे लेक्चर करता येतील क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे. म्हणजे एखादी एसबीआय पीओ ची एक्झाम आहे त्यासाठी एखादी स्पेशल सिरीज चालू केली, बॅच मध्ये ऍड होईल. आरआरबी पीओ ची एक्झाम आहे त्यासाठी स्पेशल सिरीज आहे, बॅच मध्ये ऍड होईल. म्हणजे अशा कोणत्याही स्पेशल सिरीज असो किंवा काही असो ती ह्या बॅच मध्ये असेल. याची फीज असेल 4000 रुपये. सर फीज स्ट्रक्चर बद्दल थोडं सांगा. तर इथं मी पूर्ण मेन्शन केलेलं आहे. फीज असेल 4000 रुपये नवीन विद्यार्थ्यांसाठी. आपल्या सारथीच्या विद्यार्थ्यांसाठी डिस्काउंट असा आहे का बाबा अचीवर्स 1 to 10 चे विद्यार्थी असतील किंवा विक्टर 1 to 10 चे विद्यार्थी असेल किंवा मागच्या वर्षीच्या वॉरियर बॅचचे विद्यार्थी असतील राहुल मिसाळ सरांचे वॉरियर बॅचचे, तर अशा विद्यार्थ्यांना 3500 रुपयाला बॅच असेल. त्यांनी सारथी 500 नावाचा कुपन कोड वापरून तुम्ही ती वाली बॅच परचेस करू शकता. हे वाले विद्यार्थी, नवीन विद्यार्थ्यांची फीज असेल पूर्ण 4000 रुपये. ह्या हिशोबाने काही डाऊट असेल तर तुम्ही त्यांना यांच्यावर ह्या नंबरवर कॉल करू शकता. सर मला टार्गेटेड मेन्स बॅच घ्यायची आहे, फक्त मेन्सची तयारी करायची. माझी प्रीत निघते, मला मेन्सची तयारी करायची. सेम मी क्वांट बद्दल अगोदर सांगतो. सेम त्याच पद्धतीने सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे, कोर्सेस मध्ये तुम्हाला ह्या वाल्या बॅचेस दिसतील. सर मला टार्गेटेड मेन्स बॅच घ्यायची ज्याच्यामध्ये 4ही विषय कव्हर झाले पाहिजे. तर ही कंबाईन टार्गेटेड मेन्स बॅच आहे. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि जीए साठी 4ही विषयांची मेन्स लेवलची तयारी करून घेतली जाईल. 1 वर्षाची व्हॅलिडिटी, त्याची फीज 8000 रुपये. याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ लवकरच तुम्हाला युट्यूबवर पाहायला भेटेल, याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ. पण जर कंबाईन घ्यायची असेल, मला क्वांट पण घ्यायचंय, जीए पण घ्यायचंय, रिझनिंग पण पाहिजे, फीज खूप जास्त होते, तर तुम्ही त्या केसमध्ये ही टार्गेटेड मेन्स बॅच घ्या. त्यानंतर पुढचं येतं सर रिझनिंग. मला रिझनिंगचा प्रॉब्लेम आहे. एकदाच मी असं रिझनिंग शिकतो की मला पुन्हा आयुष्यात कधी रिझनिंग शिकायची वेळ नाही आली पाहिजे. मग सर मी कशा पद्धतीने शिकू? तर तू लॉजिकल रिझनिंगची स्पेशल बॅच आहे, स्पेशल लॉजिकल रिझनिंग बॅच विक्टर 1.0. ज्ञानदेव वराडे सर मागच्या 13 वर्षापासून रिझनिंग शिकवतात ते, आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा तोच फीडबॅक आहे की बाबा एकदा जर मी रिझनिंग शिकलो आणि तिचा प्रॉपर प्रॅक्टिस केली तर पुन्हा मला सिलेक्शन होईपर्यंत रिझनिंग करण्याची गरज कधी पडली नाही. त्या पद्धतीने रिझनिंग शिकवलं जातं. आणि अपडेटेड जे नॉलेज आहे अबाउट रिझनिंग, का दिवसांदिवस एक्झाम पॅटर्न कसा बदलतोय, दिवसांदिवस एक्झाम मध्ये एक्झामची लेवल कशी चेंज होते, विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे क्वेश्चन केले पाहिजे, कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज दिलं पाहिजे, त्यासाठी ज्ञानदेव वराडे सर प्रत्येक एक्झामला जाऊन ती वाली अनालिसिस करतात. म्हणून एक स्पेशल लॉजिकल रिझनिंगची बॅच ज्यांचं रिझनिंग वीक असेल अशांसाठी 4000 रुपये फी आहे. याची पण व्हॅलिडिटी 1 वर्ष असेल. सर याच्यामध्ये कोणकोणत्या डिटेल गोष्टी आहेत किंवा याच्यामध्ये काय काय असेल? सेम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मोड मध्ये असेल. लेक्चर लाईव्ह होईल, नंतर वर्षभर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल असेल. सिलेबस कव्हर पुन्हा प्री आणि मेन्स पूर्ण सिलेबस कव्हर करून घेतला जाईल. त्यानंतर फ्री बुक मोर दॅन 500 प्रॅक्टिस क्वेश्चन.
फ्री मध्ये तुम्हाला याचंही बुक भेटेल ज्याच्यामध्ये 5000 पेक्षा जास्त प्रॅक्टिस क्वेश्चन असतील. 5000 पेक्षा जास्त प्रॅक्टिस क्वेश्चन असतील. एकदा तुम्ही शिकले आणि हे जर क्वेश्चन सोडवले तर पुन्हा मला नाही वाटत रिझनिंग करण्याची गरज आहे. त्यानंतर स्पेशल फोकस ऑन इम्पॉर्टंट टॉपिक लाईक सिटिंग अँड पझल. सिटिंग अँड पझल जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे, महत्वाचे टॉपिक आहे, जे प्री एक्झामला 20 मार्कला आणि मेन्स एक्झामला 50 मार्कचे असेल तर कमीत कमी 25 ते 30 मार्कला आपल्याला दिसतात. हा मोठा वेटेज 50% पेक्षा जास्त वेटेज ज्या दोन टॉपिकला सिटिंग आणि पझल याच्यावर स्पेशल फोकस असेल. फोकस ऑन क्लासरूम प्रॅक्टिस फॉर कन्सेप्ट अँड स्पीड. तुमची कन्सेप्ट कशी क्लिअर करता येईल आणि स्पीड कसा इम्प्रूव्ह करता येईल याच्यावर पूर्ण त्यांचा फोकस असेल. एक्सटेन्सिव्ह होमवर्क फॉर द प्रॅक्टिस. प्रॅक्टिससाठी भरपूर तुम्हाला होमवर्क दिला जाईल आणि तो करावाच लागेल तर इम्प्रूव्ह होईल. त्यानंतर प्रॅक्टिस पीडीएफ ऑफ द प्री अँड मेन्स लेवल ऑन टेलिग्राम. आणि टेलिग्रामला तुम्हाला पीडीएफ पण प्रोव्हाइड केलं जाईल, प्रॅक्टिस पीडीएफ प्रोव्हाइड केलं जाईल की बाबांनो यासाठी ह्या प्रॅक्टिस पीडीएफ आहे तुम्ही ते वापरू शकता. सर ह्या बॅचची फीज कशी, ह्या बॅचची फीज कशी, तर याची पण फीज सेम क्वांट सारखी 4000 रुपये नवीन विद्यार्थ्यांसाठी, जुन्या विद्यार्थ्यांसाठी 3500 रुपये. जुन्या विद्यार्थ्यांना सारथी 500 नावाचा कुपन कोड यूज करायला लागेल. काही प्रॉब्लेम असेल तुम्ही याच्यावर नोंदवू शकता किंवा यांना कॉल करू शकता. सर सेम बॅच कशी परचेस करायची, सारथी एज्युकेशन नावाचा ऍप कोर्सेस मध्ये जाऊन तुम्ही यावाले बॅचेस परचेस करू शकता. त्यानंतर पुढचं आहे परफेक्शन 1.0. परफेक्शन 1.0 स्पेशल इंग्लिश बॅच. प्रदीप वराडे सरांची स्पेशल इंग्लिशची बॅच आहे. ह्या बॅचची व्हॅलिडिटी पण 1 वर्ष असणार आहे. सर इंग्लिशची बेसिक पासून मला तयारी करायची, माझं इंग्लिश तेवढं स्ट्रॉंग नाहीये, मला इंग्लिशवर थोडासा फोकस करायचा आहे, मी काय करू. मला जर शून्यातून करायचं तर मी तुम्हाला म्हणेल परफेक्शन 1.0 नावाची बॅच परचेस करा. एकदम झिरो पासून तुम्हाला हिरो कसं करता येईल किंवा झिरो पासून तुम्हाला सगळ्या गोष्टी कशा शिकवता येईल किंवा तुम्हाला ती गोष्ट कशी समजून घ्यायची, त्या पेपरला कसं टॅकल करायचं, तो क्वेश्चन कसा समजून घ्यायचा आणि तो क्वेश्चन कसा सोडवायचा, ह्या गोष्टी जोपर्यंत आपण अनुभवत नाही, जोपर्यंत आपण त्या गोष्टी सोडवत नाही, त्या गोष्टी पाहत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव येत नाही. म्हणून प्रदीप वराडे सरांकडून तुम्ही तो वाला मुद्दा शिकू शकता की प्रत्येक क्वेश्चन तुम्ही कसा टॅकल केला पाहिजे, त्याला कशा पद्धतीने सोडवलं पाहिजे, मग त्याचा अर्थ समजला किंवा नाही समजला. मग त्यासाठी एक स्पेशल इंग्लिश बॅच आहे परफेक्शन 1.0. सर ह्या बॅच मध्ये काय काय असणार आहे, परफेक्शन 1.0 नावाची बॅच आहे. सर लाईव्ह आणि रेकॉर्डेड, म्हणजे प्रत्येक लेक्चर लाईव्ह होईल आणि वर्षभर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल राहील. प्री प्लस मेन्स पूर्ण सिलेबस कव्हर करून घेतलं जाईल. त्याचं फ्री बुक पण तुम्हाला भेटेल. याची बुकचं काम चालू आहे, याला यायला थोडासा एक 15-20 दिवसाचा डिले होऊ शकतो, पण हे बुक तुम्हाला येईल. व्हॅलिडिटी 1 इयर. ऍक्च्युअल क्लासरूम फिलिंग असेल, टॉपिक वाईज पीडीएफ ची रिव्हिजन म्हणजे पॅराजंबल असेल, वेगळी रिव्हिजन असेल, त्याच्यानंतर तुमचं सोबत सोबत फिलर असेल, वेगळी रिव्हिजन, तुमचं रिडिंग कॉम्प्रिहेन्शन याच्यावर वेगळी रिव्हिजन असेल, सेंटेन्स रिअरेंजमेंट असेल किंवा मिसस्पेल्ड असेल, तर प्रत्येक गोष्टीवर तुमची रिव्हिजन करून घेतलं जाईल. टॉपिक वाइज क्विजेस फॉर प्रॅक्टिस, क्विजेस बनवले जाईल प्रॅक्टिससाठी. डाउट क्लिअरिंग इन रेग्युलर क्लास, फ्री ऑनलाईन टेस्ट विल बी प्रोव्हाइडेड इन दिस बॅच फॉर द होल इयर. आणि तुम्हाला फ्री ऑनलाईन टेस्ट पण प्रोव्हाइड केल्या जातील इंग्लिशच्या ह्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी. सर ह्या बॅचची फीज किती आहे, तर ह्या बॅचची फीज आहे बघा 3000 रुपये नवीन विद्यार्थ्यांसाठी. जर सारथीयन असेल तर त्यांच्यासाठी ही बॅच 2500 रुपयाला आहे. जर सारथीयन असेल तर त्यांच्यासाठी ही वाली बॅच, सारथींसाठी ही वाली बॅच 2500 रुपयाला आहे. हा वाला एक मुद्दा लक्षात ठेवा. सारथीने सारथी 500 नावाचं कुपन कोड टाकून बाय करू शकता. याच्या रिलेटेड जर काही प्रॉब्लेम असेल तर त्या केसमध्ये तुम्ही ह्या नंबरवर कॉल करून तुमचा डाऊट क्लिअर करू शकता. सेम सारथी एज्युकेशन नावाच्या ऍप मध्ये जाऊन, कोर्सेस मध्ये जाऊन तुम्ही ह्या वाल्या बॅचेस परचेस करू शकता. तर चालेल, भेटूया सोमवारपासून स्पेशल बॅच मध्ये. स्पेशल क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असेल, स्पेशल लॉजिकल रिझनिंग असेल, स्पेशल इंग्लिश असेल किंवा स्पेशल जनरल अवेअरनेस किंवा स्पेशल करंट अफेअर बॅच असेल, ह्या वाल्या बॅचेस मध्ये भेटूया सोमवारपासून. तोपर्यंत चलो बाय बाय, धन्यवाद.